चिकन खाणाऱ्यांनो सावधान। चिकन खाल्ल्यानं जीबीएसचा धोका। पोल्ट्री फार्मच्या नमुन्यांचा धक्कादायक अहवाल। चिकन म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं, पण तुम्ही चिकन खात असाल तर सावधान, कारण चिकन खाल्ल्यानं जीबीएस होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। या संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चिकन खाल्ल्यानं जीबीएस होत असल्याची माहिती दिली आहे। त्यामुळे चिकन प्रेमींचे धाबे दणाणलेत। परंतु तिथं खडकवासल्याच्या एरियात काहींचं म्हणणं कोंबड्यांचं काही मांस खाल्ल्यामुळे ते झालं, त्याच्याबद्दलची अतिशय चांगल्या प्रकारची सगळी माहिती घेतलेली आहे। तिथल्या कोंबड्या किंवा काही त्याची विल्हेवाट लावण्याची गरज नाही, फक्त घेतल्यानंतर ते अन्न पूर्णपणे शिजून घेतलं पाहिजे। डॉक्टरांचंही म्हणणं असं आहे की कच्चं ते राहता कामा नये, कच्चं राहिल्यानंतर हे प्रश्न निर्माण होतात। जीबीएस आजारानं पुणे, मुंबई, सोलापूर आणि नागपूरमध्ये हातपाय पसरवलेत। राज्यात जीबीएस रुग्णसंख्येनं 200चा आकडा पार केलाय, तर 9 रुग्णांचा मृत्यू झालाय। त्यामुळे नागरिकांचं टेन्शन वाढलंय। तर हा आजार दूषित पाण्यामुळे होत असल्याचा दावा करण्यात येत होता, मात्र आता पोल्ट्री फार्म मधून घेतलेल्या नमुन्यांमध्ये चिकनमुळेच जीबीएस होत असल्याचं समोर आलंय। मात्र जीबीएस होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी पाहूया। चिकन चांगलं शिजवल्यानंतरच खा। रस्त्यावरून चिकन खरेदी करताना स्वच्छतेची काळजी घ्या। पाणी उकळूनच प्यायला हवं। स्वच्छ व ताजं अन्न खायला हवं। शिजवलेलं आणि न शिजवलेलं अन्न एकत्र ठेवू नका। जीबीएस आजार मज्जातंतूवर आघात करतो, त्यामुळे या आजारापासून वाचण्यासाठी नागरिकांनी सरकारनं दिलेल्या नियमांचं पालन करून काळजी घ्यायला हवी। अन्यथा जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात जीबीएसमुळे तुमचाही बळी गेल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।